शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त अधिकार संपन्न ज्यांना वैराग्याची महामूर्तिमंत पुत्रे म्हटलं जातं असे असणारे दिहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराय आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की या जन्मामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करून माझा शेवट कसा झालाय तर गोड झालाय याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून करतायत. खऱ्या अर्थानं चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा जगाचा चालक मालक असणारा परमपिता परमेश्वर की ज्याच्या सत्तेशिवाय काहीही चालत नाही वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता राहिली अनंत मंग कोटे असा असणारा भगवान परमात्मा आणि त्याच भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये येण्याचं सद्भाग्य आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेले. खऱ्या अर्थानं आजचं निमित्त तर सगळ्यांना माहिती की आज कैलासवासी दामोदर काका आगळे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर शास्त्रामध्ये एक नियम सांगितलेला आहे उपजिते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला जावं मरावं हे लागणारच आहे आणि जो गेलेला आहे जो मेलेला आहे त्याला पुन्हा जन्माला यावंच लागणार आहे. या ठिकाणी कुणीच अमर नाही. भगवान परमात्मा देखील सांगतात की जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृदस्यच तस्माद परिहार्यर्थे नत्वम सोचितु मरहसी. जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे. या ठिकाणी किती जरी मोठा असला किती जरी त्याच्याकडे धन असलं संपत्ती असली ऐश्वर्य असलं कोणी किती जरी म्हटला की बाबा रे मी मरणार नाही परंतु त्याला देखील हा देह सोडून जावंच लागणार आहे. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस त्यानं आपल्या राज्यामध्ये नियम काढला की नाव घेऊन येदी देवाचे ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. जो कोणी माझ्या राज्यामध्ये भगवंताचं नाव घेईल देवाचं नाव घेईल त्याचा शिरच्छेद केला जाईल. परंतु म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी. ज्यानं नियम काढला त्याच्याच घरामध्ये नियम मोडणारा जन्माला आला भक्त प्रल्हाद. अखंड भगवान परमात्म्याची भक्ती करायची. भगवंत वाचून त्याने क्षणभर देखील करमत नसायचं. अखंड देवाची भक्ती करायची. आपल्याला मुलगा झाला आता बाळ हळूहळू लहानाचं मोठं होतंय आपण आपल्या लेकराला गुरुकुलामध्ये पाठवू या उद्देशानं हिरण्यकश्यपूनं भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये पाठवलं आणि गुरुजींना सांगितलं की गुरुजी हा जो माझा मुलगा आहे प्रल्हाद या प्रल्हादाला तुम्ही आसुरी विद्या शिकवा राक्षसी विद्या शिकवा. गुरुजी म्हटले ठीक आहे राजा. असं म्हणून त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद आणि गुरुजी दोघेही जण गुरुकुलामध्ये निघून गेले. गुरुकुलामध्ये गेले. गुरुजी आसुरी विद्या शिकवतात परंतु त्या आसुरी विद्येमध्ये कसलंही मन न लागता अखंड भगवान परमात्म्याची भक्ती ते करायचे. इकडे गुरुजींनी आसुरी विद्या शिकवल्या ते फक्त ऐकायचे आणि सोडून द्यायचे. पाठीमागे आल्याच्या नंतर भगवंताचं भजन करत बसायचे. परंतु गुरुजीला हे याचं काही लक्षात नसायचं काही माहिती नसायचं. एके दिवशी त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूने विचार केला की आपला जो मुलगा आहे प्रल्हाद खूप दिवस झाले गुरुकुलामध्ये पाठवलंय आपण त्याला त्याची परीक्षा घेऊ त्याला विचारू की बाळा तू नेमकं काय केलंस. असं म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला आणि गुरुजींना दोघांनाही बोलवलं विचारलं मांडीवरती बसवलं प्रल्हादाला आणि विचारलं बाळा सांग तू काय शिकलास. प्रल्हादजी सांगतात बाबा अहो माझा भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे त्या देवाला बघितल्याच्या नंतर असं वाटतं की सारखं त्या भगवंताला बघतच राहावं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रवी शशिकळा लोपलिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी त्या भगवान परमात्म्याचं रूप सांगितलं प्रल्हादानं। राग आला हिरण्यकशिपूला, अरे असा काय मुलगा आपल्या पोटी जन्माला आला असा विचार केला। प्रल्हादाला हाणलं मारलं, अनेक त्रास अनेक दुःख प्रल्हादाच्या वाटेला हिरण्यकशिपूने दिलं, परंतु तरी सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने प्रल्हादाला वाचवलं। जाऊ द्या, आपलं लेकरू हे लेकराकडनं चुकी होतच असते, म्हणून पुन्हा गुरुकुलामध्ये पाठवलं आणि गुरुजींना सांगितलं की गुरुजी आता तरी याला नीट शिकवा। प्रल्हादजीला सुद्धा ताकीद दिली, समजावून सांगितलं। प्रल्हादजी फक्त तोंडावरती हो म्हणायचे आणि पाठीमागे येऊन आपल्याला जे करायचं ते करत राहायचे। पुन्हा गुरुकुलामध्ये पाठवलं। गुरुजींनी त्या ठिकाणी असुरी विद्येचं ज्ञान दिलं, असुरी विद्या शिकवल्या, परंतु काही उपयोग झाला नाही। प्रल्हादजी अखंड भगवंताचं भजन करत राहायचे। आता पुन्हा हिरण्यकशिपूने विचार केला की खूप दिवस झाले आपल्या लेकराला आपण आता पुन्हा विचारू की बाळा तू काय शिकलास, म्हणून बाळाला बोलवलं। राज्यातील सगळ्या काही लोकांना बोलवलं, गुरुजींना बोलवलं, आपल्या सोबत सिंहासनावरती बसवलं प्रल्हादाला आणि विचारलं, प्रल्हादा सांग तू काय शिकलास गुरुजींकडनं, कुठली कुठली असुरी विद्या तू पारंगत केली, मला दाखव बरं, सांग बरं। प्रल्हादजींना हे ऐकलं। प्रल्हादजी थोडंसं शांत बसले, उभा राहिले आणि प्रल्हादजी पुन्हा त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगू लागले। देवाचं नाव ऐकलं, राग आला हिरण्यकशिपूला, एवढा राग आला, एवढा राग आला, अनेक त्रास अनेक दुःख प्रल्हादाला दिलं हिरण्यकशिपूनं। होलिका त्याच्या मांडीवरती दिलं, अग्नीमध्ये त्या ठिकाणी प्रल्हादाला पाठवलं, परंतु म्हणतात ना की भगवान परमात्मा आपल्या भक्ताला कधी अडचणीमध्ये टाकत नाही, अगदी त्याचप्रमाणे मागे पुढे उभा राही सांभाळित। किती जरी संकट त्रास प्रल्हादाच्या वाटेला आलं तरी देखील भक्त प्रल्हादाचं रक्षण माझ्या भगवान परमात्म्याने केलं। अनेक संकटातून त्या ठिकाणी वाचवलं माझ्या देवाने। आणि प्रल्हादजी सांगतायत की बाबा अहो असं तुम्ही त्या देवाचा तिरस्कार करू नका, त्यांची भक्ती करा आणि त्यांची भक्ती करून तुम्ही मुक्ती मोक्षाला प्राप्त व्हा। बाबा माझा भगवान परमात्मा या ठिकाणी सगळीकडे व्यापलेला आहे। बाबा देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी, माझा भगवान परमात्मा सगळीकडे व्यापलेला आहे। सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सर्व घटी राम देहा देही एक, 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 सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, विठ्ठल जडी जडी भरला, रिका ठाव नाही मुरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल, विठ्ठल जडी जडी भरला, रिका ठाव
जळीस्थळी भरला. ऐकलं त्या प्रल्हादाचं हिरण्यकश्यपून राग आला. हिरण्यकश्यपूला एवढा राग आला, एवढा राग आला. हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणतायत, प्रल्हादा तू म्हणतोयस ना की तुझा देव या ठिकाणी सगळीकडे व्यापून भरलेला आहे, मग मला सांग बरं या खांबामध्ये तुझा देव आहे का? असं म्हणून प्रल्हादजी म्हणतात, हो बाबा या खांबामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा आहे. हे ऐकलं हिरण्यकश्यपून आणि हिरण्यकश्यपून त्या खांबावरती धाडकन दिशी लात मारली. जशी लात मारली तसं नरसिंह भगवंताचं नारायण प्रगटला नारायण प्रगटला नारायण प्रगटला नारायण बाबरीनाथ बाबरीनाथ मारिली दुर्जने बाबरीनाथ मारिली दुर्जने बाबरीनाथ मारिली दुर्जने नारायण प्रगटला नारायण प्रगटला नारायण प्रगटला नारायण. खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. भगवान नरसिंहाचं प्रागटीकरण झालं. भगवान नरसिंह आणि हिरण्यकश्यपूचं महाभयंकर युद्ध झालं. हिरण्यकश्यपू गतप्राण झाला, रक्तबंबाळ झाला, परंतु तरी देखील हिरण्यकश्यपू मोठमोठ्याने हसू लागतोय. भगवंतानं विचारलं की राक्षसा तू का हसतोय? म्हणे देवा मला मरण येणार नाही. विचारलं बाबा रे तुला का मरण येणार नाही? त्यावेळेस हिरण्यकश्यपू सांगतोय, देवा अरे मला दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, मला पुरुषाकडनं मरण नाही, मला स्त्रीकडनं मरण नाही, या ठिकाणी मला घरामध्ये मरण नाही, घराच्या बाहेर मरण नाही, वरती मरण नाही, खालती मरण नाही, मला मरण ही येणारच नाही. परंतु भगवान परमात्मा म्हणतात, अरे हिरण्यकश्यपू तू नीट बघ, तू म्हणतो की मला दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, पण आता धड दिवसही नाही आणि आता धड रात्रही नाही, आता सायंकाळची वेळ. तू म्हणतोस की मला घराबाहेर मरण नाही, घराच्या आतमध्ये मरण नाही. आई हिरण्यकश्यपू, अरे आपण आता ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत ती जागा म्हणजे घराच्या बरोबर मधोमधची जागा आहे, उंबरटा आहे, आणि त्या उंबरट्यावरती ती जागा धड घराच्या आतमध्येही होत नाही आणि घराच्या बाहेरचीही होत नाही. ऐकलं? आणि त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू पुन्हा मोठमोठ्याने हसू लागतोय की देवा अहो तुम्ही मला मारू शकत नाही. विचारलं बाबा रे का मारू शकत नाही? त्यावेळेस हिरण्यकश्यपू सांगतोय, देवा मला 12 महिन्यापैकी एकाही महिन्यामध्ये मरण नाही. त्यावेळेस भगवान नरसिंह म्हणतात की अरे राक्षसा 13वा महिना अधिक मास खास तुझ्यासाठीच काढलाय. हा महिना 12 महिन्यांपैकी एकही महिना नाही, हा 13वा महिना आहे. ऐकलं? आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा हिरण्यकश्यपूला म्हणतात की आता मी तुला मारणार. हिरण्यकश्यपू म्हणतो, नाही देवा तुम्ही मला मारू शकत नाही. विचारलं बाबा रे का मारू शकत नाही? म्हणे मला स्त्रीकडनं मरण नाही, पुरुषाकडनं मरण नाही, पशुकडनं मरण नाही, पक्षीकडनं मरण नाही, मला कुणाकडनंच मरण नाही. त्यावेळेस भगवान नरसिंह म्हणतात, अरे राक्षसा तू नीट बघ, माझं जे धड आहे ते पुरुषाचं आहे, परंतु माझं जे शिर आहे ते एका पशुचं आहे. मी धड पुरुषही होत नाही आणि पशुही होत नाही, आता मी तुला मारणार. परंतु तो म्हणतो, नाही देवा तुम्ही मला मारू शकत नाही, कारण मला अस्त्राने मरण नाही, मला शस्त्रानं मरण नाही. भगवान म्हणतात की अरे तू नीट बघ, माझ्या तोंडामध्ये कुठलं अस्त्र आहे का? माझ्या हातामध्ये कुठलं शस्त्र आहे का? हिरण्यकश्यपू म्हणतो, नाही देवा. भगवान परमात्म्याने जे नरसिंहाचं रूप घेतलं होतं त्या नरसिंहाची नखे खूप लांब लांब होती. ती लांब लांब असणारी नख भगवान नरसिंहानं हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये घातली आणि हिरण्यकश्यपूचं टार टार करून पोट फाडलं.
हिरण्यकश्यपूचा अंत झाला. जो हिरण्यकश्यपू म्हणत होता की देवा, अहो मी मरू शकत नाही, मला मरण येणार नाही, त्याला सुद्धा मरावं लागलं. याचा अर्थ कुणी किती जरी म्हटला की बाबा रे मी मरणार नाही, मी मरणार नाही, त्याला देखील मरावं हे लागणारच आहे. मग अगदी जगद्गुरु तुकोबाराय देखील सांगतात की जावं तर प्रत्येकाला लागणार आहे, हा देह प्रत्येकाला सोडून द्यावा लागणार आहे. कारण हा देह कसा आहे तर नासका आहे, कुचका आहे, नाशिवंत आहे. आणि हा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे आते हो हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे आयते मनुष्याचे काय आहे येते मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे येते मनुष्याचे काय आहे येते मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. हा देह आपल्या सगळ्यांना एक ना एक दिवस सोडून जावं लागणार आहे. कारण जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा एक न एक दिन बदलना पड़ेगा एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा इतना मजबूर हो जाएगा तू इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा तू इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा तू इतना मासूम हो जाएगा तू इतना मजबूर हो जाएगा तू इतना मासूम हो जाएगा तू ये जो मखमल का चोला है तेरा एक फल में बदलना पड़ेगा जिंदगी का किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी का किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी का किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा एक न एक दिन बदलना पड़ेगा प्रत्येकाला हा देह सोडून जायचंय, प्रत्येकाला मरावं हे लागणारच आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपल्याला मरायचंय ना, तर आपला जो शेवटचा काळ आहे, आपलं जे मरण आहे ते आपण गोड करून घेऊ. जसं माझं मरण मी गोड केलंय, जसं माझा शेवट मी गोड केलाय,
अगदी तसंच तुम्ही देखील करा. मग जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतायत की बाबा रे, भगवान परमात्म्याची मी भक्ती केली, देव मला प्रसन्न झाला आणि त्याचा परिणाम काय झाला तर अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला 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 माझा बहु गोड झाला रा माझा बहु गोड झाला रा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सगळ्यांना सांगतात की बाबांनो, तुम्हाला जर तुमचा शेवट गोड करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अखंड भगवंताची भक्ती करा, भजन करा. आणि या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत जन्माला आले, होऊन गेले, त्या प्रत्येक संतांनी देखील आपल्या सगळ्यांना सांगितलंय की बाबांनो, मरण हे तर प्रत्येकाला येणार आहे, मरण येणार आहे, पण मरणाच्या अगोदर तुम्ही सावध व्हा, तुमचा शेवट तुम्ही गोड करून घ्या. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे. मरणाच्या अगोदर तुम्ही काहीतरी कीर्ती करा, स्वतःचं अस्तित्व काहीतरी या जगामध्ये निर्माण करा, जेणेकरून आपण गेल्याच्या नंतर आपल्या मौतीला म्हणा, दशक्रिया विधीला म्हणा, वर्ष श्राद्धाच्या विधीला म्हणा, कार्यक्रमाला म्हणा, कमीत कमी 5-50 लोक तरी आले पाहिजेत आणि त्या लोकांनी म्हटलं पाहिजे की बाबा रे, खरंच हा माणूस होता, या माणसासारखा माणूस अख्ख्या गावात नाही. एवढं गोड त्या माणसाचं व्यक्तिमत्व असावं, एवढं गोड तो माणूस असावा. म्हणून तुम्ही वेळोवेळी सावध व्हा, जागे व्हा. आणि संत महात्म्यांनी देखील आपल्या सगळ्यांना जाग करण्याचं काम केलंय की बाबांनो, तुम्ही जाग व्हा. जाग व्हा म्हणजे झोपेतून जाग व्हा का तर नाही. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माचा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोरांनी चल्या नाडोनी भागा रे, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा जागा. जाग व्हा म्हणजे तुमचा जो काही संसारातला वेळ आहे, तुम्ही जास्त संसारामध्ये गुंतून न राहता परमार्थ करा. या परमार्थासाठी तुम्ही वेळ द्या. म्हणून संत महात्मे आपल्या सगळ्यांना नेहमी उपदेश करतात की बाबांनो, तुम्ही जागा व्हा, सावध व्हा आणि सावध होऊन या जगामध्ये काहीतरी नावलौकिक करा. त्या भगवंताचं भजन करा, आराधना करा, नामस्मरण करा. तुम्हा नका करू संसार क्षमा
गुंतू विषय कामा नका गुंतू विषय कामा रे नका गुंतू विषय कामा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वसुदेव 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 तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा रे तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा नरदेह दुर्लभ झाना शत वर्षाची गणना बाबा रे हा नरदेह नाचकाय कुचकाय हा एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार आहे परंतु आपल्याला हा नरदेह मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना बोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब जो मिला है कभी न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में ना घोल रे अब तो मिला है फिर नहीं मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे अब तो मिला है फिर नहीं मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे हा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला लाभलेला आहे मग बाबांनो लाभलाय ना आपल्याला हा देह तर या देहाचं सार्थक करून घ्या भगवंताचं भजन करा त्यांचं नामस्मरण करा आणि आपला शेवट गोड करून घ्या भगवान परमात्म्यानं अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला प्रत्येकाला दिलेला आहे मग या देहाचं तुम्ही सार्थक करून घ्या मग काय आहे बरं या देहाचं सार्थक तर महाराज सांगतात विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया विठ्ठलाची एक देखलिया या देहाचं सार्थक करून घ्या आणि वेळोवेळी तुम्ही जागा व्हा आणि सावध व्हा जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती हो जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव जग जोगी जग जग बोलती जग जोगी जग जग जोगी जग जग बोलती जग जोगी जग जग जोगी जाग जाग बोलती जग जग जोगी जग जग जोगी जाग जाग बोलती रामदास स्वामी देखील सांगतात की सावधान
ऐकलाय का शब्द? तुम्ही म्हणताल ताई आम्ही ऐकलाय देखील आणि आमच्या डोक्यावरती देखील अक्षदाच्या रूपानं पडलेला आहे, बरोबर ना? रामदास स्वामी म्हणतात की बाबांनो तुम्ही सावध व्हा आणि सावध होऊन काय करा? सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध होऊन त्या भगवान नारायणाचं भजन करा. कारण रामदास स्वामी या अभंगामध्ये आपल्या वयाचं वर्गीकरण करतायत. प्रत्येक वर्षाच्या वयाचं वर्गीकरण करत करत आपला हा देह कसा संपून जातो याचं वर्गीकरण रामदास स्वामी करतायत. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदान मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्षामध्ये आपलं बालपण निघून जाते. बालपणीमध्ये आपल्याला काही कळत नाही, आपलं बालपण असंच निघून जाते. पुढे 20 वर्षाचे आपण होतो आणि 20 वर्षामध्ये त्या ठिकाणी आपल्याला तरुण अवस्था प्राप्त होते आणि तरुण अवस्थेमध्ये आपण बेफानपणे कुठेही हिंडतो, कुठेही जातो. परंतु माणसानं तरुणपणी जागं व्हावं. कारण तरुण जाण्याच्या योग्यतेचा असतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खऱ्या अर्थानं तरुणांनी आज जागं व्हावं. जे छत्रपती शिवरायांनी तरुणांना शिकवण दिली, जे आपल्या धर्मग्रंथांनी तरुणांना सांगितलंय, त्याची जाणीव तरुणांनी करून घ्यावी आणि तरुणांनी जागं व्हायचंय. आणि पुढे रामदास स्वामी सांगतात 30 वर्ष होती दारपुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैसा परमार्थी. 30 वर्षामध्ये काय होतं बरं? 30 वर्षामध्ये आपला विवाह होतो आणि विवाह झाल्याच्या नंतर 30 वर्षामध्ये आपण त्या संसारामध्ये एवढं अडकून जातो. आपली लेकरं, आपली मुलं, आपली पत्नी, आपण यांच्यामध्येच अडकून जातो. कशाचे भान आपल्याला राहत नाही. म्हणून तुम्ही सावध व्हा. पुढे रामदास स्वामी सांगतात 40 वर्ष झाली डोळ्या 40 आली डोळ्यास बुरड पडली कैसी दूर आणि जवळी. 40 वर्षामध्ये काय होतं बरं? तर 40 वर्षामध्ये आपल्या डोळ्यांना व्यवस्थित नीट दिसत नाही. चष्मा लागतो आपल्या डोळ्यांना. म्हणून जोपर्यंत आपल्या डोळ्यांना व्यवस्थित दिसतंय, नीट दिसतंय, तोपर्यंतच आपण ठरवायचंय की बाबा रे या डोळ्यांनी आपण चांगलं बघायचंय, चांगले ग्रंथ वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचाय. जे काही ग्रंथ सांगितले ते ग्रंथ वाचायचे की आपण वाईट काही बघत राहायचं. हे ज्यानं त्यानं आपलं ठरवायचंय. पुढे रामदास स्वामी सांगतात 50 वर्ष होती हालती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्याची म्हातारा म्हणती. 50 वर्षामध्ये काय होतं? तर आपले जे दात आहेत ते दात हलू लागतात. दातांनी आपल्याला व्यवस्थित काही खालता येत नाही. 50 वर्ष होती हालती दातांच्या पंक्ती आणि आपले जे काळे केस आहेत ते काळे केस पांढरे होऊ लागतात. परंतु तुम्ही म्हणाल ताई आता आमच्याकडे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी देखील एक उपाय निघलेला आहे. काय उपाय? तर केसांना डाय करायचं, मेहंदी लावायची, बरोबर ना? माणसानं डाय करावं, परंतु कुठपर्यंत डाय करावं? MH 20, MH 30. 50 वर्षामध्ये पुढं 50, 60, 70, 80, 90 या वर्षामध्ये कोणी डाय करतं का बरं? नाही करत. म्हणून माणसानं सावध व्हावं. आणि पुढे रामदास स्वामी सांगतात साठीची बुद्धी नाटी मग हात आली काठी. 60 वर्षामध्ये काय होतं? तर त्या ठिकाणी आपली बुद्धी काम करत नाही. 60 वर्षामध्ये आपण कधीच कुणाचं लग्न जुळवायला देखील जायचं नाही. कारण आपण किती जरी ओरडू मुलांना सांगितलं की बाबा रे ही नको ती नको, तरी देखील आपली मुलं तीच आणतील, आपलं ऐकणार नाही. म्हणून 60 वर्षामध्ये आपली बुद्धी काम करत नाही. वस लागे पाठी त्याची हसती कारठी. 60 वर्षामध्ये आपल्या मागे
सगळीकडे वसवस लागून जाते. संसारातले जे काही पत्नी आहेत, मुलं आहेत, सून आहेत, ते म्हणते अरे या म्हाताऱ्याला दर सुखाने खाताही येईना, सारखं वसवस वसवस करताय. म्हणून तुम्ही जाग व्हा आणि जाग होऊन त्या भगवंताचं भजन करा. पुढे रामदास स्वामी सांगतात, सत्तराची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षामध्ये काय होतं तर आपण जर एखाद्या जागेवरती खूप वेळ बसलो तर बसल्या जागेवरून आपल्याला लवकर उठता येत नाही. आपले पाय काम करत नाही, आपले गुडघे काम करत नाही. आणि एकदा का आपण जर उठलो तर उठल्याच्या नंतर आपल्याला लवकर बसता देखील येत नाही. म्हणून तुम्ही सावध व्हा. जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत, व्यवस्थित आहेत, तोपर्यंतच आपण तीर्थयात्रा करून या. देवाच्या दर्शनाकरता जात जा, मोठ्यांचा आदर करत जा. कारण एकदा का आपले पाय त्या ठिकाणी पायाने आपल्याला एकदा का चालता आलं नाही, गुडघे दुखायला लागले, पाय दुखायला लागले, किती जरी आपण ठरवलं की बाबा रे आम्हाला त्या ठिकाणी काशीला जायचंय, पंढरपूरला जायचंय, देहूला जायचंय, आळंदीला जायचंय, किती जरी आपण ठरवलं तरी देखील आपल्या त्या ठिकाणी गुडघे दुखत असल्या कारणानं जाता येणार नाही. म्हणून तुम्ही सावध व्हा. पुढे रामदास स्वामी सांगतात, 430 मिळून 80, मग तू झाला अपयशी. पानवी न मचली जैसी, जीवा हो तो कासवीसी. 80 वर्षामध्ये काय होतं बरं तर आपला जो जीव आहे तो जीव कासावीस होतो. आपल्याला तर उठताही येत नाही, बसताही येत नाही, खाताही येत नाही, पिताही येत नाही, काही ऐकूही येत नाही, काहीच करता येत नाही. खरं जर पाहायचं म्हटलं तर आज 80, 90, 100, 70, 80, 90, 100 या वर्षापर्यंत कोणी जगतच नाही. आणि जरी एखादा जगला तरी देखील त्या ठिकाणी त्याचे खूप हाल होते. जसा मासा पाण्याशिवाय वेगळा राहिल्याच्या नंतर जसं त्याचा जीव तडफड करतो, त्याचा जीव कासावीस होतो, अगदी त्याच प्रकारे आपला देखील 80 वर्षामध्ये जीव कासावीस होतो. म्हणून तुम्ही वेळोवेळी सावध व्हा आणि सावध होऊन त्या भगवंताचं भजन करा. पुढे रामदास स्वामी सांगतात, 90 वर्ष होती, मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, दारपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. 90 वर्षामध्ये काय होतं मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द. 90 वर्षामध्ये आपल्याला नीट व्यवस्थित बोलताही येत नाही. मुलं म्हणतात बाबा ओ तुमचे आता दात राहिले नाही, तुम्ही जीवनभर संसार केला, परमार्थाला तुम्ही वेळ दिला नाही. अहो आता तुम्ही जाण्याच्या मार्गावर आहात, जाण्याच्या स्टेपला आहात, अहो आता तरी राम राम म्हणा. मुलं म्हणतात बाबा अहो म्हणा ना राम राम, परंतु बाबा म्हणतात लांब लांब. मुलं म्हणतात लांब लांब नाही, राम राम म्हणा, परंतु बाबा म्हणतात लांब लांब. म्हणजे अशी अवस्था आपली होते. म्हणून तुम्ही सावध व्हा. पुढे रामदास स्वामी सांगतात, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. सावधान. त्या ठिकाणी रामदास स्वामींनी देखील आपल्याला वेळोवेळी सावध केलंय, सावधान केलंय की बाबांनो तुम्ही सावध व्हा आणि या वाचेनं भगवंताचं भजन करा. कारण या देहाचा क्षणाचा देखील भरोसा नाही. हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मग आपल्याला मरण येणार आहे ना, हा देह आपल्याला सोडून जावं लागणार आहे ना. मग तुम्ही तुमचा शेवट जो आहे, तुमचा जो मरणकाल आहे तो तुम्ही गोड करून घ्या. कसा गोड करून घ्यायचा तर आपली जी पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीला योग्य ते संस्कार द्या. कसे संस्कार द्या तर जसे संस्कार
आज या ठिकाणी दामोदर बाबांनी नामदेव काकांना दिले तसे संस्कार तुम्ही द्या. कमीत कमी आपण गेल्याच्या नंतर आपण जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत आपल्या जीवाची लाही केली यांनी, परंतु आपण गेल्याच्या नंतर देखील आपल्या स्मरणार्थ त्या ठिकाणी काहीतरी भगवत कार्य घडावं, काहीतरी दान पुण्य घडावं, हा उद्देश आपल्या पुढच्या पिढीचा असावा. असे संस्कार तुम्ही द्या आणि वेळोवेळी आपला शेवट तुम्ही गोड करून घ्या. कसा गोड करून घ्या तर जसा जगद्गुरु तुकोबरायांनी केला, मग महाराजांचा गोड शेवट गोड कसा झाला बरं? नेमकं असं काय घडलं की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की शेवट तो माझा बहु गोड झाला? असं काय घडलं तर तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात लोणी जा माहेरा आलो रे जा माहेरा लोणी जाचा माहेरा लोणी जाचा माहेरा भेटी रखुमायेच्या वरा भेटी रखुमायेच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा आलो रे गाथा माहेरा 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 आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. जगद्गुरु तुकोबरायांचा शेवट कशाने गोड झाला तर महाराज या ठिकाणी निजाच्या माहेराला म्हणजे रुक्मिणी मातेचा जो वर आहे, जो पती आहे, म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या भेटी करता आलेले आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय आपल्या पंढरपुराला माहेर असं म्हणतायत. का बरं माहेर म्हणतायत तर जगद्गुरु तुकोबरायांना त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मनाला शांती भेटते, आनंद वाटतो, म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. आता माझा शेवट गोड झाला. कशाने तर त्या ठिकाणी मी भगवान परमात्म्याच्या द्वारामध्ये आलेलोय, रुक्माईच्या वराकडे आलेलोय, माझ्या माहेराकडे आलेलोय. या कारणानं माझं जे काही दुःख होतं, जो काही त्रास मला झालेला होता, तो सगळा काही त्रास दुःख आता नष्ट झालंय. आणि शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की हे सगळं काही वर्णन करण्याकरता आता माझी वाणी देखील अपूर्ण पडते. माझ्या वाणीला देखील मी पूर्ण विराम देतोय. अभंगाचं शेवट तू का म्हणे वाणी 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 तू का म्हणे वारे तू का म्हणे वारे तू का म्हणे वाणी वाणी तू का म्हणे वाणी
तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही देखील आपला शेवट गोड करून घ्या. भगवंताची सेवा करा, आराधना करा, काहीतरी दान पुण्य भगवत कार्यामध्ये देत चला. शेवटी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, आदरणीय गुरुवर्य आपले बाबाजी असतील, स्वामीजी असतील, तसेच आपले मठावरचे बाबा असतील, सगळ्यांच्या चरणी अर्पण करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुजनांचे चांगले गुण समजा, जे काही चुकीचं असेल ते माझी मला देऊन टाका आणि जे काही बरोबर असेल ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा.